अमेरिका इराण चर्चेदरम्यान सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या अणु कार्यक्रम मुद्द्यावर सहमती झाली नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे। होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये टोल देणाऱ्या जहाजांनाही रोखण्याची प्रक्रिया अमेरिकी नौदल सुरू करेल असा इशारा ट्रम्प यांनी दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। या परिस्थितीत सुद्धा इराणचा पवित्रा जबाबदार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे। इराण जबरदस्तीनं वसुली करत असल्याचा आरोप करत कोणताही देश अशा प्रकारचा दबाव सहन करणार नाही। इराण अथवा दुसऱ्या कोणत्याही पक्षानं अमेरिका किंवा शांततापूर्ण जहाजांवर हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे। अमेरिका पूर्णपणे सज्ज असून आवश्यकता भासल्यास लष्करी कारवाई करू शकतं असा इशाराही त्यांनी दिला। समुद्री सुरुंग हटवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। याआधी अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानं पश्चिम आशियातल्या शांतता प्रयत्नांना धक्का बसलाय। कुठल्याही कराराविना अमेरिकेला परतत असल्याचं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी आज सकाळी वार्ताहरांना सांगितलं। दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानामधल्या इस्लामाबाद इथं कालपासून 21 तास चर्चा सुरू होती। अमेरिकेनं इराणला आपला सर्वोत्कृष्ट प्रस्ताव दिला होता, मात्र इराणनं आपल्या अटी मान्य करण्यास नकार दिला असं व्हान्स यांनी सांगितलं। इराण अण्वस्त्र क्षमता बाळगणार नाही, हुती आणि हिजबुल्लासारख्या संघटनांना पाठिंबा देणार नाही आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रण हटवणं या अमेरिकेच्या प्रमुख अटी होत्या। मात्र गोठवलेला निधी परत देण्याच्या बदल्यातही इराणकडून यावर कोणतीही सकारात्मक प्रतिबद्धता व्यक्त करण्यात आलेली नाही। दरम्यान अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा निष्फळ ठरल्याचं इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमानं म्हटलं आहे। लेबेनॉनवरील हल्ले त्वरित थांबवले जावेत, युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, बँकांमध्ये गोठवलेली संपत्ती मुक्त केली जावी, आपल्या युरेनियम संवर्धनाचा इराणला पूर्ण अधिकार राहावा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण असावं या इराणच्या अटी होत्या, त्या अमेरिकेनं नाकारल्या आहेत। इराणमध्ये 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारची उच्चस्तरीय चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ। अमेरिकेच्या शिष्टमंडळामध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांच्यासह विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि सल्लागार जेरेड कुशनर यांचा समावेश होता, तर इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बकेर गालिबाफ यांनी केलं। इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांचाही या शिष्टमंडळामध्ये समावेश होता। परराष्ट्र व्यवहार